रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. भाग 2. यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक लोक देवांची उपासना करतात, राजस लोक यक्ष व राक्षसांची पूजा करतात आणि तामस लोक प्रेत आणि भूतगण यांची उपासना करतात. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा, तया बहुत करुणी मेधा स्वर्गीयाथी ते विद्य जात पडती यज्ञक्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी. आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा ते भजती राक्षसा खेचराहन. श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझपाशी, जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे जीववधे साधुनी बळी भूतप्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी पूजिती जे. ते तमोगुणांचे सार काढुनी निर्मिले नर जाण तामसीचे घर श्रद्धेचे ते. ऐसी इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पै हे यया लागी सांगतू असे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा एरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया बागुल नोहे तया कैवल्य ते. तो न पढो का ब्रह्मसूत्र ना लोढो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती. परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने गाजत जगावडील जे जे. तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले. तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे. पै एक दीपू लावी सायासे आणिक तेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचिजे का. का एके मोल अपार वेचोनी केले धबळार तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काई. हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषा हरी की सुवारासीची अन्न घरी. येरा नोहे बहुत काय बोलो पैगा येका गौतमासीची गंगा. येरा समजता काय जगा ओहोळ झाली म्हणून आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी. जाणे तयांचे श्रद्धाळू जोवरी तो मूर्खही तरे. सात्विक श्रद्धेने ज्यांचा पिंड बनलेला आहे त्यांची बुद्धी बहुत करून स्वर्गप्राप्तीविषयीचीच असते. सात्विक लोक वेदविद्येचे अध्ययन करतात, यज्ञक्रिया निवडतात आणि ते स्वर्गलोकात जातात. हे वीर श्रेष्ठा अर्जुना, राजस श्रद्धेने ज्याचा पिंड निर्माण झाला आहे ते राक्षसांची आणि आकाशात फिरणाऱ्या यक्षांची उपासना करतात. जे लोक तामसी श्रद्धेने निर्माण झाले आहेत त्यांचे लक्षण तुला मी सांगतो. ते केवळ पापांची राशी असून अति निर्दयी व निष्ठुर असतात. ते जीवांच्या वधाने बळी देण्याचे कार्य करतात आणि स्मशानामध्ये संध्याकाळी भूत प्रेत कुळांची पूजा करतात. ते तमोगुणाचे सार काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे घरच असतात असे जाण. याप्रमाणे सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारची श्रद्धा जगामध्ये बनली आहे. पण मी हे एवढ्यासाठी सांगत आहे की हे बुद्धिमान अर्जुना, ही जी सात्विक श्रद्धा आहे तिचे मनामध्ये जतन करावे. इतर ज्या 2 सात्विक श्रद्धेच्या विरुद्ध राजस आणि तामस श्रद्धा आहेत
त्याचा त्याग करावा. धनंजया, या सात्विक बुद्धीचे जे आचरण करतात त्यांना मोक्षाचा काही पाऊ वाटत नाही. ते सात्विक श्रद्धावान ब्रह्मसूत्रांचे अध्ययन करोत किंवा सर्व शास्त्रांचा अभ्यास न करोत, त्यांच्या हातामध्ये स्वतंत्रपणाने शास्त्रसिद्धांत नसोत, परंतु जे श्रुती स्मृतींचे अध्ययन करून मूर्तिमंत वेद बनतात, आपल्या आचरणाने सर्व जगास पूज्य असतात, असे जे कोणी वडील आहेत, त्यांची धर्मरूपी आचरण करणारी पावले जाणून जो पुरुष परमश्रद्धेने त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतो, त्याला त्यांना मिळणारे फळ प्राप्त होते. एक मनुष्य अतिशय श्रमाने दिवा लावतो आणि दुसरा मनुष्य त्याच दिव्याला दुसरा दिवा लावू लागला, तर त्या दुसऱ्याला प्रकाश मिळणार नाही काय? अथवा एखाद्या माणसाने अपार द्रव्य खर्चून मोठे घर बांधले, तर तेथे काही वेळ राहावयास आलेला वाटसरू त्या घराचे सुख भोगणार नाही काय? हे असो. जो तळे बांधतो त्याचीच तहान पाण्याने भागते, इतरांची नाही काय? अथवा स्वयंपाक करणाऱ्याचीच अन्नाने तृप्ती होते आणि इतरांची होत नाही काय? अधिक काय बोलावे? गौतम ऋषींनी दीर्घ प्रयत्नांनी आणलेली गंगा त्यांनाच पवित्र करते आणि इतर जगाकरता ती सामान्य ओहोळ झाली आहे काय? म्हणून आपल्या ज्ञानाच्या अधिकाराप्रमाणे जे शास्त्रांचे अनुष्ठान करतात, त्यांचे प्रमाणे जे श्रद्धावान पुरुष आचरण करतात, ते अज्ञानी असले तरी तरुण जातात. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकारसंयुक्ता कामरागबलान्विताः. जे लोक शास्त्रविधीहीन घोर तप आचरितात, तसेच दंभाने व अहंकाराने युक्त होऊन कामना, आसक्ती व बलाचा अभिमान धरतात. ना शास्त्राचेनी कीरनावे, खाकरो ही नेणती जीवे, परी शास्त्रज्ञाही शिवे टेकोने दिती. वडिलांची या क्रिया देखुनी वाती वाकुलिया, पंडिता डाकुलिया वाजविती. आपलेनीची आटोपे, धनित्वाचे निदर्पे, साचची पाखंडाची तपे आदरिती. आपुलिया पुढिलांचिया, अंगी घालुनी कातिया, रक्तमांस प्रणितया भरभरो. रिचविती जळत कुंडी, लाविती चेड्याच्या तोंडी, नवसिया देती उंडी बाळकांची. आग्रहाचिया उजरिया, क्षुद्र देवतावरिया, अन्न त्यागे सातरिया ठाकती ऐक. अगा आत्म परपीडा, बीज तम क्षेत्री सुहाडा, पेरिती मग पुढा तेची पिके. बाहू नाही आपुलिया, आणि नावे तेही धनंजया, न धरी होय तया समुद्री जैसे. का वैद्या ते करी सळा, रसू सांडी पाय खोळा, तो रोगिया जेवी विभळा सवता होय. नाना पडी कराचे निसळे, काढी आपुलेची डोळे, ते वानवसा आंधळे जैसे ठाके, तैसे तया असुरा होये. जे निंदुनी शास्त्रांची सोये, सैन्य धावता ती मोहे आडवी जे का. कामू करवी ते करीती, क्रोधू मारवी ते मारिती, किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा. ज्यांना खरोखर शास्त्राचे अध्ययन तर काहीच नाही व धर्मशास्त्र शिकण्याची ज्यांनी नुसती इच्छा देखील केली नाही, इतकेच नव्हे तर शास्त्र जे जाणतात त्यांना आपल्या गावाच्या हद्दीत राहू देत नाहीत. वडिलांचे सात्विक आचरण पाहून जे त्यांस वेडावून दाखवितात, पंडितांना पाहून जे उपहासाने चुटक्या वाजवितात, आपल्याच अभिमानाने व श्रीमंताच्या गर्वाने जे पाखंड्यांच्या शास्त्रबाह्य आचरणाचा अंगीकार करतात, आपल्या आणि दुसऱ्याच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्तमांसाने यज्ञपात्रे भरभरून
जळत्या अग्निकुंडात आहुती देतात. लहान बालकांच्या तोंडाला रक्त लावून नवस केलेल्या देवाला निष्पाप बालकांचे शरीर बळी देतात. कित्येक लोक आग्रहाच्या बळाने क्षुद्र देवतांना श्रेष्ठ मानतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस उपास करतात. हे सुज्ञ अर्जुना, ते दुसऱ्याला दिलेले दुःखरूपी बीज तामस शरीररूपी शेतामध्ये पेरतात व त्याच्यातून पुढे तेच पीक उगवते. अर्जुना, ज्याला स्वतःला पोहता येत नाही आणि जो नावेतही बसत नाही, त्याची समुद्रात गेल्यावर दुर्दशा होते. अथवा जो रोगी वैद्याचा द्वेष करतो आणि लाथांनी औषध लवंडून टाकतो, तो रोगी स्वतःच यातना भोगीत बसतो. अथवा डोळसाच्या द्वेषाने जो आपले डोळे बाहेर काढतो, तो आंधळा होतो आणि माझ घरातच बसून राहतो. त्याचप्रमाणे त्या असुरांची गती होते. जे असुर धर्मशास्त्रांची निंदा करतात, अज्ञानामुळे स्वैराचाराच्या अरण्यात धावत राहतात, किंवा जे असुर कामाच्या अधीन होतात व त्याप्रमाणे आचरण करतात, क्रोधाच्या अधीन होऊन तो क्रोध ज्याला ठार करण्यास लावील त्याला ठार करतात. एवढेच नव्हे तर मलाही दुःखरूपी दगडांमध्ये पुरून टाकतात. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माञ्चैवान्तः शरीरस्थं तान् मिथ्यासुरनिश्चयान्. ते शरीर रूपाने स्थित असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही दुःख देतात. त्या मूढांना आसुरी स्वभावाचे लोक जाण. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही, मज आत्मया ते तुलाही होय शिणू. पै वाचेचे निही पालवे पापिया तया नातळावे. परी पडिले सांगावे त्यजावया. प्रेत बाहिरे घालिजे का अंत्यजू संभाषणी त्याजिजे. हे असो हाते क्षाळीजे कश्मला ते. तेथ शुद्धीची या आशा तो लेपू न मनवे जैसा. तया ते सांडावया तैसा अनुवादू हा. तरी अर्जुना तू तयांते देखसी तै स्मर हो माते. जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. म्हणोनी श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै एकी. जतन करावी निकी सर्वांपरी. तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू. सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई. आहारा वाचुनी नाही बळी हेतू. प्रत्यक्ष पाहे पावीरा जो सावध घे मदिरा. तो होऊनी ठाके माजिरा तियेची क्षणी. आसुरी लोक हे स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या देहाला जे काही दुःख देत असतात, ते सर्व ही दुःख देहात जीवरूपाने असलेल्या मला प्राप्त होते. पापी लोकांचा विचार वाणीने बोलू नये, परंतु त्यांचा त्याग करण्याकरता आम्हाला हे बोलणे भाग पडले. प्रेताला स्पर्श करू नये, परंतु स्पर्श करूनच त्याला गावाच्या बाहेर न्यावे लागते. वाईट वागणाऱ्याशी बोलू नये, परंतु गोड बोलूनच त्याला दूर सारावे लागते. फार काय, विष्ठा देखील हातानेच धुवावी लागते. त्याप्रमाणे त्या पापी लोकांच्या संसर्गापासून टाळण्याकरता मी हा अनुवाद करत आहे. म्हणून त्या आसुरी लोकांच्या वर्णनापासून होणाऱ्या दोषांचा लेप लागणार नाही. परंतु अर्जुना, तू त्या पापी जनांना प्रत्यक्ष पाहशील, त्यावेळी त्या पापातून मुक्त होण्यासाठी माझे स्मरण कर. त्या पापक्षालनाला याशिवाय दुसरे कोणतेही प्रायश्चित्त उपयोगी पडणार नाही. म्हणून जी सात्विक श्रद्धा आहे तीच पुन्हा पुन्हा सर्वतोपरी उत्तम प्रकारांनी जतन करून ठेवावी. म्हणून ज्या योगाने सात्विक श्रद्धा लाभेल
त्याचीच संगत करावी आणि जे अन्न सेवन केल्याने सात्विक बुद्धी लाभेल अशा प्रकारचाच आहार घ्यावा. वास्तविक पाहता सात्विक स्वभाव वाढण्याकरता सात्विक आहारावाचून दुसरे सामर्थ्यशील कारण नाही. अर्जुना, प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर असलेला मनुष्य मद्य प्याला की त्यावेळी तो त्याच क्षणी उन्मत्त बनून जातो. का जो साविया अन्नरसू सेवी तो व्यापीजे वातश्लेष्मस्वभावी काय जोरू जालिया निमवी पयादिक नातरी अमृत जया परी घेतलिया मरणवारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष तेवी जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे जैसे भांडियाचे नी तापे आतुले उदकही तापे तैसी धातू वशे आटोपे चित्तवृत्ती म्हणून सात्विक रसू सेविजे तै सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे येरी रसी तरी सात्विकू कोण आहारू राजसा तामसा काही आकारू हे सांगो करी आधरू आकर्णनी. अथवा वाटेल त्या अन्नाचे सेवन केले तर वात पित्तकारक स्वभावाने तो मनुष्य व्यापला जातो. ताप आला असता दही दूध सेवन केल्याने ताप कमी होईल का? अथवा अमृत सेवन केले असता मृत्यू टळून जातो व विषाचे सेवन केले असता मृत्यू प्राप्त होतो. आपण जसा आहार घेतो तसाच देहातील रक्तमांसादी धातूंचा आकार बनतो आणि धातूप्रमाणे अंतःकरणातील भाव पुष्ट होत असतो. ज्याप्रमाणे भांडे तापल्यावर आतले पाणीही तापत असते त्याप्रमाणे धातूंच्या अनुरोधाने आपली चित्तवृत्ती बनत असते. म्हणून सात्विक अन्नाचे सेवन केले असता सात्विक भाव निर्माण होतो आणि राजस व तामस अन्नाचे सेवन केले असता त्या दोन गुणांची वाढ होते. तर सात्विक आहार कोणता, राजस आणि तामस आहाराचे स्वरूप काय हेही मी तुला आता सांगतो, तरी तू आदराने आणि एकाग्रतेने श्रवण कर. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. प्रत्येकाच्या आवडीचा जो आहार तोही 3 प्रकारचा असतो. त्याप्रमाणे यज्ञ, तप, दान हे देखील 3 प्रकारचे आहेत. त्यांचे भेद तुला आता सांगतो, तरी श्रवण कर. आणि एकसरे आहारा कैसेनी तिनी मोहरा जालिया तेही वीरा रोकडे दाऊ तरी जेवणाराचिया रुची निष्पत्ती की बोनियांची आणि जेविता तव गुणांची दासी येथ. जो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा. म्हणून त्रिविधू आहारू यज्ञुही त्रिप्रकारू तपदान हन व्यापारू त्रिविधची ते. पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते पाईक गाभले रूप करू. सामान्यपणे आहार एकच असताना त्याचे सात्विक, राजस, तामस हे 3 प्रकार कसे झाले याचे स्पष्ट कारण सांगतो. भोजन करणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार केले जाते आणि भोजन करणारा तर या 3 गुणांचा दास आहे. जीव हा करता भोगता आहे. तो 3 गुणांच्या मुळे स्वभावता 3 प्रकारांना प्राप्त होऊन 3 प्रकारची कर्मे करीत असतो. म्हणून आहार 3 प्रकारचा आहे. यज्ञ देखील 3 प्रकारचा आहे. तप व दान ही देखील जी कर्मे आहेत ती 3 प्रकारची आहेत. प्रारंभी तुला आहाराचे लक्षण सांगतो. असे जे मी म्हटले ते ऐक. ते आता स्पष्ट करून सांगत आहे.
आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीति विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहाराः सात्विकप्रियाः. आयुष्य, बुद्धी, शक्ती आणि आरोग्य हे सुख व प्रीती वाढविणारे असून रुचकर रसयुक्त स्निग्ध शरीरावर सदैव हितकारक परिणाम करणारे, मनाला आल्हाद देणारे आहार सात्विक पुरुषांना प्रिय असतात. तरी सत्वगुणाकडे जै दैवे भोगता पडे, तै मधुरी रसी वाढे मेचूतया. आंगेची द्रव्ये सुरसे, जे आंगेची पदार्थ गोडसे. आंगेची स्नेहे बहुवसे, सुपक्वे जिये. आकारे नवती डगळे, स्पर्शे अति मवाळे. जिभे लागी स्नेहाळे, स्वादे जिये. रसे गाढी वरी ढिली, द्रव्य भावी आथिली. ठाये ठाओ सांडिली, अग्नी तापे. आंगे साने परिणामी थोर, जैसे गुरुमुखींचे अक्षर. तैसा अल्पी जिही अपार, तृप्ती राहे. आणि मुखी जैसी गोडे, तैसी चिही ते आतुले कडे. तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकांसी. एवं गुणलक्षण सात्विक भोज जाण. आयुष्याचे त्राण नीच नव्हे हे. येणे सात्विक रसे, जव देही मे हो वरिषे. तव आयुष्य न दिवससे, देहाची देहा. सत्वाची कीर पाळती, कारण हाची सुमती. दिवसाची उन्नती, भानू जैसा. आणि शरीरा हनमानसा, बळाचा पैकुवासा. हा आहारू तरी दशा, कैची रोगा. हा सात्विकू होय भोग्यू, तेची भोगावया आरोग्यू. शरीरासी भाग्यू, उदयले जाणो. आणि सुखाचे घेणे देणे, निके उवया येणे. हे असो वाढे साजणे आनंदेसी. ऐसा सात्विकू आहारू, परिणमला थोरू. करी हा उपकारू सभायासी. आता राजसासी प्रीती, जिही रसियाथी. करू तयाही व्यक्ती प्रसंगेगा. जेव्हा भोगता जीव दैवयोगाने सत्वगुणाकडे वळतो, तेव्हा त्याची मधुर अन्न खाण्याची आवड वाढत असते. जे पदार्थ स्वभावता रसयुक्त तसेच स्वभावता गोड व स्निग्ध असतात व जे पक्व झालेले असतात, जे आकाराने सुबक असतात आणि स्पर्शाने मृदू असतात, जे जिभेवर ठेवले असतात चवदार लागतात, जे रसाने भरलेले असून वरून मऊ असतात व द्रव्यभावाने संपन्न आहेत आणि अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले आहेत. सद्गुरूंच्या मुखातील महावाक्यरूपी अक्षरे लहान असली तरी त्यांचा परिणाम महान असतो. त्याप्रमाणे जे पदार्थ थोडे देखील जरी खाल्ले तरी अपार तृप्ती पुष्कळ काळ स्थिर राहते. जे अन्न मुखात घातल्यावर गोड लागते तसे परिणामीही गोड असते. त्या अन्नाविषयी सात्विक मनुष्याचे प्रेम असते. अशा गुणांनी व लक्षणांनी जे भोजनास योग्य सात्विक पदार्थ आहेत, अशा पदार्थांचे सेवन केल्याने नित्य बल वाढत राहते. जेव्हा हा सात्विक आहाररूपी मेघ देहात वर्षाव करतो, तेव्हा आयुष्यरूपी नदी दिवसेंदिवस वाढत जाते. हे उत्तम बुद्धिमान अर्जुना, दिवसाच्या वाढीसाठी सूर्य जसा कारण आहे, त्याप्रमाणे सत्वगुणांचे पालन पोषण करण्याविषयी हा सात्विक आहारच कारण आहे. शरीर व मन यांच्या बलाची वृद्धी या सात्विक आहारापासून होते. मग त्या शरीरात रोगाचा शिरकाव कोठून होणार? हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येतो, तेव्हा आरोग्य भोगण्याकरता शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो. सात्विक आहाराचे सेवन केल्याने शरीराला आरोग्य प्राप्त होते, मन प्रसन्न होते, बुद्धीत सतचिंतन सुरू राहते, देह इंद्रियांशी व सर्वांशी सुखाचा विस्तार होतो, सतचित आनंदाशी सख्य वाढते
आता हे वर्णन असो. याप्रमाणे सात्विक आहाराचा परिणाम श्रेष्ठ असून तो शरीराला अंतर्बाह्य सुखी करतो. आता राजस मनुष्याला ज्या अन्नरसाविषयी प्रेम असते ते तुला प्रसंगानुसार स्पष्ट करून सांगतो. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्णरूक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा सुखशोकामयप्रदाः. कडू, आंबट, खारट, अतिउष्ण, तिखट, वृक्ष आणि दाहकारक आहार हे रजोगुणी माणसाला प्रिय असतात. हे आहार मनुष्याला दुःख, चिंता आणि रोग निर्माण करणारे असतात. तरी मारे उणे काळकूट तेने माने जे कडुवट का चुनिया होनी दासट आम्लहन कणिकी ते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि ते तुलीच मेळवणी रसातरांची ऐसे खारट पाडे राजसातया आवडे उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी वाफेची या सिगे वातीही लाविल्या लागे तैसे उन मागे राजसूतो वावदळ पाडुनी ठाये साबळू डाहरला आहे तैसे तीखतो खाये जे घाये वीण रूपे आणि राखे हुनी कोरडे आंत बाहेरी एके पाडे तो जिव्हादंशू आवडे बहुतया परस्परे दाता आदळू होय खाता तो गामुखी घेता तो शो लागे आधीच द्रव्ये मुरमुरी वरी परवडी जती मोहरी जिये घेता होती धुवारी नाकतोंडा हे असो उगे आगीते म्हणे तैसे राईते पढिये प्राणा परवते राजसासी गा ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्नमिषे अग्नी भडभडा पोटी भरी तैसाची लवंगा सुंठे मग भुई ना सेजे खाटे पाणियाचे न सुटे तोंडोनी पात्र ते आहार नवती घेतले व्याधी व्याळ जे सुतले ते चेव बावया घातले माझवण पोटी तैसे एकमेका सळे रोग उठती एके वेळे ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा सांगितला आता तया तामसा आवडे आहारू जैसा तेही सांगो चिळसा झणे तुम्ही तरी कुहिले उष्टे खाता न मनीजे तेने अनहिता जैसे का उपहिता म्हैसी खाय. जे प्राणहरण करीत नाहीत एवढाच काय ते कमीपणा नाहीपेक्षा जे काळकूट विषाप्रमाणे कडू आहेत अथवा आंबटपणामध्ये जे जिभेला जादा चटका देणारे असतात. कणकेचा गोळा करण्यास जितके पाणी लागते तितकेच त्यात मीठ घालतो आणि इतर पदार्थांमध्येही तितक्याच प्रमाणात मीठ घालतो असे अत्यंत खारट पदार्थ रजोगुणी माणसाला आवडतात आणि गरम गरम पदार्थ खाण्याच्या निमित्ताने तो जणू तोंडाने आगच गिळत असतो. त्या गरम गरम पदार्थांच्या वाफेच्या टोकावर वात धरली असता ती देखील प्रज्वलित होईल इतके गरम गरम पदार्थ तो भोजन करताना मागत असतो. वावटळीला मागे सारून पहारीच्या टोकाप्रमाणे प्रहार करणारा तिखट पदार्थ तो राजस पुरुष खात असतो. त्यामुळे जखमा न होताही शस्त्राप्रमाणे वेदना होत असतात. जे राखेपेक्षाही कोरडे आणि आतून बाहेरून तिखटच आहे असे जिभेला जणू चटका देणारे तोंडी लावणे त्याला आवडत असते. जे पदार्थ खात असताना दात एकमेकांवर आदळतील ते पदार्थ तोंडात घालताना त्याला संतोष होऊ लागतो. अगोदरच झणझणीत पदार्थ त्यात त्यांना आणखी मोहरी लावायची. असे पदार्थ सेवन केले असता नाकातोंडातून वाफा निघतात. हेही असू दे
अग्नीलाही गप्प बैस म्हणेल तशा प्रकारचे अतिशय तिखट व दाहक रायते त्या रजोगुणी माणसाला प्राणापेक्षाही प्रिय असते. याप्रमाणे तोंडाला पुरेसे न होऊन तो जिभेने वेडा केलेला रजोगुणी माणूस अन्नाच्या निमित्ताने पोटात भडभडा पेटलेला अग्नीच भरत असतो. त्या राजस रसामुळे त्याच्या अंगात दाह निर्माण होतो. त्यामुळे तो जमिनीवर अथवा अंथरुणावर लोळत पडतो. त्याला चैन पडत नाही आणि पाण्याचे भांडे त्याच्या तोंडापासून सुटत नाही. रजोगुणी माणसाने खाल्लेले ते पदार्थ हे भोजन नव्हे, तर शरीरात रोगरूपी निवांत झोपलेले सर्प जागृत करण्याकरिता मादक पदार्थ पोटात घालणे होय. त्याप्रमाणे एकमेकांच्या स्पर्धेत रोग एकदम उफाळून उठतात. याप्रमाणे राजस आहारापासून केवळ दुःख हेच फळ मिळते. अर्जुना, याप्रमाणे राजस आहाराचे वर्णन केले आहे आणि तो आहार घेतल्याने होणारा परिणामही सांगितला. आता तमोगुणी माणसाला जो आहार आवडतो तोही तुला सांगतो. ते ऐकून तुझ्या मनाला किळस येईल. तर कुजलेले उष्टे अन्न खाताना यापासून अहित होईल याचा विचार देखील तामसी माणसाच्या मनात येत नाही. ज्याप्रमाणे म्हैस आंबोण खाते